So we have with us Honorable Shri Rajesh Lovekar. He is earlier he was the assistant registrar in SRA, and then in SWOD also he was assistant registrar in Mumbai, and then he was the district deputy registrar in Amravati, and he has loved in Mumbai. He is loving so much in Mumbai, so he has come back to Mumbai as a deputy registrar D Ward, which is Walkeshwar sir. आपका रजिस्टर है तो अभी आपका जब रीड होगा कुछ इशू है तो राजेश लोवेकर के उन्होंने जो इनका योगदान इतना है सर, आप घर में बैठे बैठे आप कोऑपरेटिव डिपार्टमेंट में कंप्लेंट फाइल कर सकते हो ऑनलाइन, और जवाब भी ऑनलाइन मिलेगा. नाउ ही हैज डन एसओपी and he is an active person in getting Maharashtra Cooperative Society Act amended, rules amended, elections rules amended, and उनका और हमारा बहुत झगड़ा होता है. किधर हमारा जब डिस्कशन होता है as far as cooperative amendment of the act is concerned, rules are concerned, bylaws are concerned, apartment act amendment is concerned, because I am a part of that committee because of Housing Federation representation, because of Mahaseva Maharashtra Society Welfare Association. तो डिपार्टमेंट में उनका डिपार्टमेंट का व्यू रहता है, मेरा पब्लिक का व्यू रहता है. कमिंग टू द पॉइंट, सो कमिंग टू द पॉइंट सर, थँक यू व्हेरी मच फॉर कमिंग हियर. हमें आपसे क्या उम्मीद आहे सर, तुमच्याकडून अपेक्षा आहे ऍज ए ऑडिटर. इथे खूप नवीन ऑडिटर आहेत, नवीन एम्पॅनलमेंट फेब्रुवारी 2024 ला झालेला आहे. तर साहेबांचं असं म्हणणं होतं तुम्ही सीए लोकांना प्रशिक्षण ठेवा, आम्ही करू. तर आता तुम्ही आलेले आहेत साहेब, आपल्याला कर्तव्य काय आहे, रोल काय आहे, आपल्या डिपार्टमेंट मधून काय अपेक्षा आहे, एवढं आपण मार्गदर्शन करावं. कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा उपनिबंधक मुंबई शहर श्री नितीन काळे साहेब, शिंगारे मॅडम, नंतर पुनिमेजी, शार्दूलजी, आपल्या सगळ्यांची गुरु आणि आमचे मित्र प्रभू सर. आता मला सरांनी सांगितलंय की आता हा विषय घ्यायला सांगितलंय की ऑडिटरकडून काय अपेक्षा आहे. आता आपल्याकडे ना दोन टाईपचे आपण ऑडिटला डिवाइड करू शकतो. एक फायनान्शियल संस्था आहेत, म्हणजे ज्या क्रेडिट सोसायटीज आहेत, कर्मचारी म्हणजे एम्प्लॉईज क्रेडिट आहेत, या अर्बन क्रेडिट सोसायटीज आहेत, त्या आता काही एक्सपिरियन्स लोक करतात, ते काही नवीन लोक सहसा करत नाहीत. आणि सेकंड इश्यू आहे की आपल्याकडे कॉपरेटिव्ह सोसायटीज. आता आपल्या मुंबई शहरामध्ये देर आर नियर अबाउट 40,000 सोसायटीज, आणि या सोसायटीचं एवढं मोठं काम आपल्याकडे आहे. हे काम सीए पण करतात आणि आमचे सर्टिफाईड ऑडिटर पण करतात. तर हे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम आपण सुरुवातीला आपण हाऊसिंग सोसायटीचं पाहू. तर हाऊसिंग सोसायटीमध्ये पहिल्यांदा ऑडिटरची नियुक्ती ही आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये जनरल बॉडीमध्ये होती. जनरल बॉडीमध्ये 30 सप्टेंबर पूर्वी जनरल बॉडी प्रत्येक संस्थेची घेण्यात येते. 30 सप्टेंबर पूर्वी होणाऱ्या जनरल बॉडीत पुढच्या वर्षीसाठीचा ऑडिटरची नियुक्ती केली जाते. ती ऑडिटरची नियुक्ती झाल्यानंतर ऑडिटरला आपला सँक्शन हे द्यावं लागतं, म्हणजे सँक्शन म्हणजे मी करायला तयार आहे असं आपले हे कन्सेंट द्यावं लागते. आफ्टर कन्सेंट ही हॅज टू स्टार्ट दी ऑडिट. आता ऑडिट आपल्याला केव्हापर्यंत पूर्ण करायचं आहे, जुलैपर्यंत पूर्ण करायचं आहे. जुलैमध्ये पूर्ण करून आपण 31 ऑगस्टपर्यंत रिपोर्ट द्यायचा आहे. ऑगस्ट दिल्यानंतर तो रिपोर्ट सर्वसाधारण सभेपुढे जातो. सर्वसाधारण सभेकडे गेल्यानंतर त्याच्यावर सर्वसाधारण सभा मान्यता देते. प्लस आपण त्याच्यात जे काही दोष दाखवलेत ते पुढील 3 महिन्यात त्या सोसायटीला पूर्ण करावं लागतात, आणि त्याचा रेक्टिफिकेशन रिपोर्ट ऑडिटरकडे द्यावा लागतो. आणि ऑडिटर हॅज टू रिमार्क ऑन इट, म्हणजे दोषाची पूर्तता झाली आहे का, अपूर्ण झाली आहे का, अर्धवट झाली आहे, पूर्ण झाली आहे, किंवा याच्याबद्दल काही मुद्द्याबद्दल आता आपण पुढच्या ऑडिटमध्ये आपण त्याच्यावर रेक्टिफिकेशन करू, किंवा काही दोषाची पूर्तताच केली नाही. आणि त्यानंतर मग तो परत रिपोर्ट रजिस्ट्रारकडे येतो. म्हणजे रजिस्ट्रारकडे तुम्हाला एक ऑडिट रिपोर्टही सबमिट करावा लागतो आणि एक रेक्टिफिकेशन रिपोर्ट सबमिट करावं लागते. प्लस तुमचे कन्सेंट दिल्यानंतर म्हणजे आता आपण आधी ऑनलाईन करत होतो, आता ऑनलाईन आपलं पोर्टल अजून सुरू नाही आहे. त्यामुळे आपल्याला रिटर्नमध्ये आपण कळवतो की मी हे ऑडिट घेतलेलं आहे आणि मी ऑडिट करणार या सोसायटीचं. जर हे रजिस्ट्रारकडे नाही कळवलं तर मग रजिस्ट्रार मार्फत परंतु का खाली नवीन वेगळा ऑडिटर होतो आणि त्याच्यातून क्लॅशेस होतात. हे करण्यासाठी आपली नियुक्ती झाली की आपलं काम आहे की रजिस्ट्रार ऑफिसमध्ये आपलं एक कन्सेंट लेटरची जी कॉपी सोसायटीला दिली ती कॉपी देऊन टाकायची. नंतर ऑडिट चालू करायचं. ऑडिट नंतर 31 जुलैपर्यंत आपण सगळ्यांनी रिपोर्ट म्हणजे 31 ऑगस्ट पूर्वी रिपोर्ट दिलेला पाहिजे, प्लस रेक्टिफिकेशन रिपोर्ट दिला पाहिजे. आणि रेक्टिफिकेशनमध्ये काही गंभीर दोष आढळले तर ते दोष तुम्ही निबंधकाच्या निर्देशनात देईल. ही झाली सर्वसाधारण प्रोसिजर. आता आपण हाऊसिंग सोसायटीत आता मुंबई शहरात बघतो तर हाऊसिंग सोसायटी आपल्याला वाटत असलं तरी 25 मेंबर आहे, 50 मेंबर आहे, म्हणजे मेंबरची संख्या कमी दिसली तरी टर्नओव्हर आहे. आता संस्थांचे मेंटेनन्सचे जे खर्च वाढलेले आहेत, त्याच्यात फॅसिलिटी वाढलेल्या आहेत,
नंतर वेगवेगळ्या नवीन नवीन ते ऑटोमेशन येते, त्यामुळे मेंटेनन्सची अमाऊंट वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येक संस्थेचा टर्नओव्हर हा करोडमध्ये गेलेला, म्हणजे ॲव्हरेज आपण काढलं तर कुठली संस्था आता म्हणजे फार कमी संस्था असेल की ज्याचा टर्नओव्हर लाखात येईल. प्रत्येक म्हणजे जवळपास आता आपण म्हणजे सिटीमध्ये बघितलं तर मॅक्झिमम संस्थाचा टर्नओव्हर हा करोडमध्ये आहे. प्रत्येक संस्थेला इन्कम टॅक्स, आता सरांनी सांगितलं इन्कम टॅक्स भरणं कंपल्सरी आहे, जीएसटी त्यांना लावावा लागतो, म्हणजे लॉट ऑफ त्याच्यात इश्यू आहेत. आणि ऑडिटर हा स्टॅच्युटरी ऑडिटर हा इज दी फर्स्ट पर्सन हु इज इन ॲज ए अथॉरिटी म्हणून त्यांच्या टचमध्ये. बाकी तिथं म्हणजे रोज रजिस्ट्रार जात नाही, रजिस्ट्रार फक्त काही तक्रार आली आहे तर आम्ही तिथं ऑफिस तक्रारी पुरतं लक्ष देतो, पण त्या सोसायटीशी डायरेक्ट टचमध्ये असणारे आपण पहिले आहोत. त्यामुळे ऑडिट करताना आपली एक जबाबदारी आहे की आपण फक्त ऑडिट करायचं म्हणजे वाउचर चेक करायचं हे काम नाही आहे सहकारी संस्थांसाठी. तर ऑडिटर हा फर्स्ट पर्सन आहे की त्या सोसायटीच्या टचमध्ये येतो, आणि आपलं हे काम नाही आहे की फक्त आपण वाउचर तपासायचे. तर कुठल्याही गृहनिर्माण संस्थेमधला जो काही खर्च झालेला आहे, तर आता खर्चामध्ये आपण डिवाइड केलं तर सॅलरीचा खर्च आहे, सिक्युरिटीचा खर्च आहे, असा जो किंवा आपण टॅक्सेस देतो, जे वॉटर बिल देतो, कॉर्पोरेशनचे प्रॉपर्टी टॅक्स देतो, हे सिंपल गोष्टी आहेत. याच्यात आपल्याला जास्त म्हणजे डायरेक्ट येतात. पण जे बाकीचा खर्च झालेला आहे, जो मेजर रिपेअरचा खर्च आहे, मेजर रिपेअर आहे किंवा मेजर काहीतरी एकदम मोठं काहीतरी लिफ्टची दुरुस्ती केली, काम केलं, हे करताना सोसायटीच्या बायलॉजमध्ये क्लिअर कट सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीला काय पॉवर आहेत, काय नाही आहेत, हे आपण स्पष्ट केलेलं आहे. तर त्या हिशोबाने त्यांनी खर्च केलाय का, त्या परमिशन घेतल्यात का, हे पण बघणं ऑडिटरची जबाबदारी आहे. आणि त्यातून मग पुढे काय होतं, जर ह्याच्याकडे ऑडिटरमध्ये आपण काहीच बघत नाहीत, आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये एक आता म्हणजे फीस कमी असती त्याची, आपल्याला आपण समजू शकतो की वेळ कमी वेळेमध्ये आपल्याला करावं लागते, की आपण 1-1.5 पानाचं काहीतरी लिहिलेलं असते आणि वाउचर चेकिंग केलेलं असते. त्यातून काय होतं, मग मेंबर लोक आजकाल अलर्टनेस वाढलाय, सोसायटीमध्ये इगोची इश्यू आहेत, एकमेकाच्या तक्रारी चालू होतात. तक्रारी चालू झाल्या की ते काहीतरी पॉईंट शोधायला जातात आणि आमच्याकडे येतात की ऑडिटरनी याच्यात हे मेन्शन केले नाही, याच्यापेक्षा खर्च जास्त झाले. त्यातून सोसायटीतही वाद वाढतात आणि कॉम्प्लिकेशन वाढतात. तर हे करण्यासाठी जर आपण आपलं ऑडिट करताना त्यांना याबाबतीत समजून सांगितलं तर त्याच्यातून एक चांगला मेसेज जाईल, तुमचे त्यांचे क्लायंट म्हणून रिलेशन होतील. आता सर म्हणले तसं तुम्हाला दुसरे कामं त्यांच्याकडून बाकीचे पण त्याच्यातून मिळू शकतील आणि सोसायटीतीलही तक्रारी कमी होतील आणि त्याचा पण त्यांना आपण म्हणजे सामाजिक काम पण होईल, आपण ते म्हणजे डिस्प्यूट पण रिझॉल्व्ह करू शकू. सेकंड गोष्ट आहे ती की अजून जो मेंटेनन्स जमा करतो, आता मेंटेनन्स कसा घ्यायचा हे पण आपल्या ऍक्ट म्हणजे आता रूलमध्येच येणार आहे, पण आता सध्याला बायलॉजमध्ये दिलेलं आहे की कुठल्या प्रपोर्शनेट, कोणत्या प्रपोर्शनेटमध्ये घ्यायचे, काही स्क्वेअर फीटवर घ्यायचे आहेत, काही युनिट वाईज घ्यायचे आहेत, काही आता वॉटर चार्जेस आहेत इनलेटवर घ्यायचे आहेत, हे आपण स्पेसिफिक केलेलं आहे. पण अनेक सोसायटीमध्ये डायरेक्ट स्क्वेअर फीटवर लावण्यात येतात, त्यातून काही लोकांना कमी होतो, जास्त होतो. हे पण आपलं काम आहे की आपण त्याच्यात मेन्शन केलं पाहिजे की हे त्याच्यात चूक होत आहेत, चूक झालेली, पुढच्या वेळेस त्यांनी रेक्टिफाय करा. म्हणजे अशा ज्या किंवा आता काही ठिकाणी लिगल चार्जेस आहेत ते आपण सगळ्या युनिट वाईज सगळ्या सभासदांना म्हणजे जायला पाहिजे, फिक्स एक्सपेंडिचर सारखं. पण काही ठिकाणी ते एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीला लावला जातो, त्याच्यातून ते तक्रारी वाढतात. म्हणजे ऑडिट करताना जर फक्त एक बायलॉज आहे, त्याच्यात काही फार मोठं काही हे हाऊसिंग सोसायटीसाठी आपल्याला काही फार मोठं बघावं लागत नाही. एकदा बायलॉज थोडा म्हणजे वाचून घेतला, काही थोडेफार सर्क्युलर आहेत कॉर्पोरेटिव्ह डिपार्टमेंटचे, ते काही ते फार जास्त नाहीत. तुम्ही बायलॉज वाचला आणि थोडे 2-3 सर्क्युलर वाचून घेतले तरी तुम्ही समजू शकता की एकदम सिंपल आहे. आणि त्या बाबतीत त्या लक्षात देऊनही जर ऑडिट रिपोर्टमध्ये आपण मेन्शनही केल्या तर त्यातून एकतर ऑडिट रिपोर्टची क्वालिटी आपल्या सुधारू शकेल, त्याच्यातून आपल्याला पण काम केल्याचं समाधान मिळेल आणि प्लस संस्थेला जे संस्थेची तक्रारी आहेत, आता दुसरं कोणी सांगितल्यापेक्षा संस्थेला तुम्ही ही सुधारणा करा, पण आपल्या संस्थेच्या ऑडिटरनं सांगितलं तर हे जे काही सोसायटी करते त्याच्यातून ते काही फार म्हणजे काही फ्रॉड करण्यासाठी केलेलं नसतं, काही म्हणजे जनरल काम करताना झालेल्या चुका असतात, त्या चुका त्यांच्या दुरुस्त होतील आणि त्यांच्या पण डिस्प्यूट कमी व्हायला आपल्याला याच्यातून मदत मिळेल. सेकंड, आता आपल्याकडे क्रेडिट सोसायटीज आहेत. क्रेडिट सोसायटीचं ऑडिट आपण बरेच जण करत असाल तर क्रेडिट सोसायटीचं ऑडिट करताना पण आपल्याला खूप काय त्याच्यामध्ये क्रेडिट सोसायटीचं ते बाहेरच्या लोकांच्या ठेवी म्हणजे मेंबरच्या ठेवी स्वीकारतात क्रेडिट सोसायटी आणि ते कर्ज वाटप करतात. मग आता त्या क्रेडिट सोसायटीच्या कर्जाची जी क्वालिटी असते त्यांच्याकडे काही नंबर 1चे क्लास 1 लोक पैसे घ्यायला आलेले नसतात, त्याच्यातून त्यांची थकबाकीचं प्रमाण वाढते, त्यातून सोसायट्या अडचणी देण्याचं प्रॉब्लेम सध्याला वाढत आहे. आणि अशा वेळेला आपण ऑडिट करताना जे काही नियम, आता त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं, स्टॅच्युटरी एक नियामक मंडळ स्थापन केलेलं आहे.
स्टॅच्युटरी बोर्ड आहे आणि त्याच्या मार्फत क्रेडिट सोसायटीवर त्यांनी कर्जाचे व्याजदर काय ठेवायचे, डिपॉझिटचे व्याजदर काय ठेवायचे, त्यांनी SLR किती मेंटेन करायचा, CLR किती मेंटेन करायचा, हे त्याच्यात नमूद केलेलं आहे. तर त्या ज्या बाबी आहेत त्या पण आपल्याला जेवढं क्रेडिट सोसायटीचं ऑडिट करताना नियामक मंडळ जी आलेलं आहे त्याच्या पूर्ण सर्क्युलर आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ते सर्क्युलर त्यांनी पाहिले पाहिजेत. त्याशिवाय ऑडिटबद्दल एक गाईडलाईन्स मे महिन्यामध्ये इश्यू केलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्समध्ये RBIने जसं कॅमल रेटिंग प्रमाणे अर्बन बँकांना केलं त्याप्रमाणे क्रेडिट सोसायटीसाठी ऑडिटच्या रेटिंग केलेल्या आहेत. त्याच्यात मार्क सिस्टीम केलेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी आता ऑडिटर लोक आता माझ्याकडे म्हणजे मी नाव नाही सांगत, माझ्याच एरियातली कळबादेवीकडली एक क्रेडिट सोसायटी आहे. तिचं ऑडिट एका CAने केलेलं आहे, सर्टिफाईड ऑडिटर नाही केलं, नाही सिनियर चार्टर्ड अकाउंटंटने केलेलं आहे. त्याचं ऑडिट रिपोर्ट वाचल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की मार्क सिस्टीममध्ये दिलेल्या मार्कपेक्षा त्याचं CD रेशो बसत नाही तरी त्याला CD रेशोचे मार्क दिले. त्याच्यात म्हणजे प्रत्येक गोष्टी कर्ज NPAचं प्रमाण म्हणजे असं आपण बघितलं तर लक्षात येऊ शकते की NPA सोसायटीत जास्त वाढलेलं असेल. ते NPA जास्त असताना कमी दाखवायचा, नंतर मध्ये एका ठिकाणी इशारा द्यायचा की NPA तपासलेला म्हणजे योग्य नाही, बरोबर नाही, आणि असा ऑडिट रिपोर्ट दिला. ऑडिट रिपोर्ट दिल्यानंतर मी त्या CNला बोलून घेतलं की आपण यू आर दी चार्टर्ड अकाउंटंट, तर आपल्या सर्टिफाईड ऑडिटर आणि चार्टर्ड अकाउंटंटच्या रिपोर्टमध्ये काहीतरी क्वालिटी पाहिजे. त्यांनी मला सांगितलं की सर तुमचं बरोबर आहे, याच्यात चुका आहेत, पण त्या संस्थेला संधी दिली पाहिजे, त्यांना काम करायची संधी द्यावा म्हणून मी थोडा त्यांना अपवर्ग दिला. म्हणजे ते D वर्ग बसत असताना त्या सोसायटीला मी B वर्ग दिला आणि त्यांना मी रिकव्हरीसाठी आता मदत करतोय. त्यांची जे थकीत कर्ज आहे ते वसूल करण्यासाठी मी त्यांना मदत करतो, गायडन्स करतोय. मग मी फीस घेत नसलो तरी त्यांच्याकडे 15 दिवसाला जातो आणि मी एक चांगलं काम करतोय. म्हणजे तुम्ही हे चांगलं काम करतात, हे आपलं काम नाही आहे. आपलं काम आहे फॅक्ट फिगर जे आहेत परिस्थिती सोसायटीची ती आज समोर आणून दिली पाहिजे. जर ही समोर आपण आणली नाही आणि उद्या ती संस्था भविष्यात अडचणीत आली तर उद्या पहिलं लोक कोणाकडे येणार की रजिस्ट्रारनी काय केलं, स्टॅच्युटरी ऑडिटरने काय केलं, इंटरनल ऑडिटर, या 3 लोकांना लोक बघणार. आणि दुर्दैवाने आता त्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम चालू झाले. आता माझ्याकडे ठेवीदार येत आहेत की आम्हाला पैसे मिळण्यासाठी डिले होतोय आणि आता तेच ठेवीदारच सांगतायत की साहेब आमच्या ऑडिटमध्ये कसं काय आलं नाही आणि तुम्ही त्या ऑडिटरवर काय केलं, तुम्ही ऑडिट रिपोर्ट छाननी केला का, तुम्ही हे ठेवीदार आता मला येऊन विचारतायत. कारण आता त्या ठेवीदाराची चूक नाही, तो फ्रस्ट्रेट झाला, त्याला पैसे त्यांनी मेहनतीचे पैसे जर त्याला वेळेत मिळत नसतील तर तो राग करणारच आणि मग तो कोणावर तरी राग काढणार तो. तर त्याला आता दुसरे कोणी भेटलं नाही तर आमच्याकडे आम्हाला म्हणतो आता आम्हाला नाईलाज असतो, आता त्या यांच्याबद्दल वरती कमिशनर ऑफिसला कळवावं लागणार की बाबा असा असा रिपोर्ट आलेला आहे, आता तुम्ही त्याची छाननी करा आणि त्याच्यावर पुढील कारवाई करा. हे टाळण्यासाठी क्रेडिट सोसायटीचं किंवा कुठल्याही फायनान्शियल संस्थेचं ऑडिट करताना आपण काळजी घ्यावी आणि जे काही सर्क्युलर आहेत, जे काही आता नियामक मंडळाने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत ते तर 100% पालन करावं. आता तरी अजून त्याच्यात सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचा पण आपल्याला आता अभ्यास करावा लागतो की क्रेडिट सोसायटीने अनेक ऑनलाईन त्यांचे कामकाज चालू केलेले, त्याच्यासाठी त्यांनी सॉफ्टवेअर विकत घेतलेले आहेत. आणि आता मी एका ठिकाणी आता एका दुसऱ्या आपल्या जिल्ह्यातलं नाही बाहेर जिल्ह्यामध्ये एका क्रेडिट सोसायटीमध्ये मॅनेजरनी 100 कोटी म्हणजे 2-3 कोटी रुपये घेऊन निघून गेला आणि नंतर आता ते ऑडिटरने ऑडिट केलं होतं. ते ऑडिट करताना एक फिगर होत्या आणि कंप्लीट आता त्याच्यात ऑडिटच्या वेळेला त्यांनी बॅलन्स शीट वेगळी काढली, त्याचं सॉफ्टवेअर वेगळं दाखवत होतं, आता सॉफ्टवेअर वेगळं दाखवते. तर आपल्याला ते पण क्रॉस चेकिंग त्याच्यातही आपण म्हणजे मास्टर झालं पाहिजे. आता नवीन आहे तर त्यांनी त्याच्यातही नॉलेज वाढवलं पाहिजे की सॉफ्टवेअर कसं वापरतात, या सॉफ्टवेअरमध्ये काही चुका असतील तर आपल्याला त्या कशा समजून येतील हे पण आपल्याला आता म्हणजे ती पण जबाबदारी आता आपलीच आहे की टेक्नॉलॉजीचा वापर होताना त्याच्यातून काही आपल्या विरुद्ध होत नाही. आणि हाऊसिंग सोसायटीचं करताना मुख्य जे आहेत जे खर्च आहेत जे म्हणजे 1 लाख रुपयाच्या वर 2 लाख रुपयाच्या वर त्यांनी जे काही खर्च केले त्या लिमिटचे केले तर जस्ट त्याचे लिमिटचं पालन केलं आहे का त्याच्याबद्दल आपण गाईडलाईन दिली, आपण त्यांना समजून सांगितलं. त्यासोबत त्या संस्थेचे इतर काही प्रश्न असतील फायनान्शियल त्यांना टॅक्सेशनचं ऑडिट करणं कंपल्सरी पण ते ऑडिट होत नाही, त्या रिटर्न फाईल करत नाहीत, त्याबद्दल आपण त्या ऑडिटमध्ये रिपोर्टमध्ये एखादा शेरा दिला तर त्यातून त्यांची चर्चा होऊन त्याच्यातून ते कामात सुधारणा होऊ शकते. साहेबांनी एकदम अति उत्कृष्ट कमी वेळेत सोपा भाषेत खूप काही जबाबदारी सांगितलेलं आहे.